श्री स्वामी समर्थ. ताई सांगतात की एक दिवस माझी मठामध्ये आरती होती. मी बिलकुल पूर्णपणे विसरून गेली की आज माझी मठामध्ये आरती आहे. मला 5:30 वाजता अचानक आठवण आली की आज माझी आरती आहे. मी नेमकी बाहेर गेलेली होती. आता स्वयंपाक कसा होणार आणि आरती कशी करणार? खूप मोठा प्रश्न माझ्यापुढे पडला. स्वामींना विनवणी केली की स्वामी काहीतरी करा आणि माझ्या मदतीला या आणि पटकन मी 6पर्यंत तुमच्या मठात पाहिजे असं म्हटलं. त्याच वेळेस काय झालं की पुढे गेल्यानंतर मला माझी मैत्रीण भेटली आणि ती म्हटली का बरं एवढी गडबडीत आहे? तिला सर्व सांगितलं तर ती म्हणे मी तुझी मदत करण्यासाठी येते म्हणे. ती आली. त्यानंतर आम्ही दोघींनी मिळून पटपट स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्यानंतर करेक्ट मी 6 वाजता मठामध्ये गेली. आरती वगैरे सर्व झाली आणि मैत्रिणीचे आभार मानावे म्हणून मी तिला खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण ती मला सापडतच नव्हती. मला वाटलं गडबड असेल त्यामुळे ती गेली असेल. त्यानंतर काय झालं का घरी आल्यानंतर मी तिला कॉल केला की म्हटलं अगं एवढी गडबडीमध्ये का बरं निघून गेली? मला तुला भेटायचं होतं. तर ती म्हणे मी तर गावी आलेली आहे, मी कुठं भेटली म्हणे तुला? असं म्हटल्यानंतर मला इतकं रडू यायला लागलं की बस. कारण प्रत्यक्षात तिच्या रूपामध्ये स्वामी महाराज स्वयंपाक बनवण्यासाठी माझ्या मदतीला आले होते. खरंच स्वामींची जर अंतःकरणापासून भक्ती केली तर स्वामी महाराज येतात म्हणजे येतात, असा मला आलेला अनुभव होता. श्री स्वामी समर्थ.